नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, काल आपण पेज नंबर 16 बघितला आणि पेज नंबर 17. ओके, पेज नंबर 17 पर्यंत झालं. आता नेक्स्ट आपल्याला टॉपिक बघायचा आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचं पण आपण काल काही पार्ट बघितला. ओके, सेल डिव्हिजन मध्ये काय काय होतं, मायटोसिस मिओसिस बघितलं. काय असतं मायटोसिस मिओसिस? ओके, सो मायटोसिस आणि मिओसिस. तर त्याच्या आधी आपल्याला काय बघायचं, फर्स्ट मायटोसिस. ओके, मायटोसिस म्हणजे काय असतं, एक प्रकारचे आता सपोज मायटोसिस आहे, मायटोसिस अँड मिओसिस, मायटोसिस अँड मिओसिस. ओके, हे सेल मध्ये होत असतं. ओके, मग आता या मायटोसिस कुठे होत असतं, आपले जे काही सोमॅटिक सेल असतात तिथे. सोमॅटिक सेल. ओके, अँड मिओसिस कुठे होत असेल, जर्म सेल मध्ये मिओसिस होतं, जर्म सेल्स. ओके, मग सोमॅटिक सेल कोणते असतात, फॉर एक्झाम्पल मी काल पण सांगितलं तुम्हाला, जे आपले अदर जेवढा पण पार्ट आहे बॉडीचा, ओके, म्हणजे जे काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे ते सोडून अदर जेवढे पण पार्ट आहे तेवढ्या सर्व पार्ट मध्ये कोणत्या सेल असतात, सोमॅटिक सेल असतात. आणि या सर्व जर्म सेल, सोमॅटिक सेल, ह्या सर्व सेल कशापासून तयार झाल्या, स्टेम सेल. ओके, काल पण मी तुम्हाला ते सांगितलं होतं. ओके, मग सोमॅटिक सेल आता समजलं असेल. सोमॅटिक म्हणजे आता माझ्या हातामध्ये, इथे, नाकावरती, ओके, म्हणजे आजूबाजूला जेवढा पण फेस असेल, ओके, ऑल अबोव सर्व ठिकाणी कोणत्या सेल असतील, मग सोमॅटिक सेल. हे लक्षात राहू द्यायचे. त्याच्यानंतर जर्म सेल. जर्म सेल म्हणजे जे तुमचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतील, रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओके, रिप्रोडक्टिव्ह पार्ट जे असतात, रिप्रोडक्शनचं काम करतात ते. ओके, त्या पार्ट मध्ये काय असेल, जर्म सेल असतील. हे लक्षात ठेवायचे. तिथेच काय होतं, मिओसिस होतं. आणि मायटोसिस ओव्हरऑल बॉडी. ओके, मग हे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स म्हणजे मेल मध्ये कोणते असतील, टेस्टिस, आणि फिमेल मध्ये काय असेल, ओव्हरी. ओके, मग टेस्टिस, मग हे रिप्रोडक्शनचं पार्ट म्हणजे टेस्टिस काय काम करतं तुम्हाला माहिती आहे, गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय, स्पर्म प्रोड्यूस करतं. ओके, काय प्रोड्यूस करतं, स्पर्म. अँड ओव्हरी काय करते, ओव्हम प्रोड्यूस करते, ओव्हम. ओके, हे तुम्हाला मागच्या वर्षी पण मी सांगितलंय. ओके, टेस्टिसचं प्रोडक्शन काय असतं, स्पर्मचं, आणि ओव्हरीचं प्रोडक्शन काय असतं, ओव्हमचं. ओके, मग हे सर्व जे आपण बघितलं हे कशात होत असते, मिओसिस प्रोसेस मध्ये. ओके, आणि मायटोसिस प्रोसेस मध्ये काय, सोमॅटिक सेल म्हणजे जेवढे आपल्या ऑल बॉडी मध्ये असतील. ओके, त्या बॉडी मध्ये कोणत्या सेल असतात, सोमॅटिक सेल. ओके, मग आता सपोज एखाद्या वेळेस आपल्याला जखम झाली, मग जखम झाल्यानंतर तिथे नवीन परत काय होते, ती जखम भरून निघते, बरं की नाही. म्हणजे ती जखम ऍज इट इज राहते का, नाही, तर नवीन तिथे काय होते, सेल डिव्हिजन होते आणि नवीन परत कातडी येते. असं नाही की आपण जिथे कापलेला भाग आहे तिथे लगेच फेविकॉल लावला आणि कातडी चिटकवली, असं होईल का, नाही. तर तिथे ऑटोमॅटिकली आपल्या बॉडीतून काय होतं, सेल डिव्हिजन होती. ओके, मग ही सेल डिव्हिजनचाच पार्ट आपल्याला इथे आता डिस्कस करायचा आहे. मग तो सेल डिव्हिजनचा पार्ट कुठे असेल, मग मायटोसिस मध्ये. ओके, हे लक्षात ठेवायचंय. आणि आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किती क्रोमोझोम्स असतात, तर 46 क्रोमोझोम असतात, 46 क्रोमोझोम. ओके, मग मायटोसिस मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स कसे असतात, डिप्लॉइड असतात. सॉरी, डज नॉट चेंज. म्हणजे मायटोसिस मध्ये क्रोमोझोम चेंज होतो का, क्रोमोझोमचा नंबर. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा मायटोसिस होत असतं आपल्या बॉडीमध्ये, सेलमध्ये, तेव्हा त्यांच्यामध्ये जो काही क्रोमोझोम असेल तो कसा असेल, डज नॉट चेंज, म्हणजे तो कसा असेल, डिप्लॉइड असेल, डिप्लॉइड. ओके, डिप्लॉइड म्हणजे 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स. ओके, हे लक्षात ठेवायचं. डिप्लॉइड म्हणजे 2 × n. n म्हणजे किती असेल, नंबर ऑफ क्रोमोझोम 23. 23 × 2 किती झाले, 46. हे लक्षात ठेवायचंय. आणि आपल्या बॉडीमध्ये सध्या प्रेझेंट किती क्रोमोझोम असतात, 46. एक जरी कमी जास्त झाला तरी आपल्याला डिसीज होऊ शकतात, हे आपण मागच्या वर्षी शिकलेलं आहे. ओके, मग आता हे लक्षात ठेवायचं, आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये किती असेल, 46 क्रोमोझोम असेल. त्याच पद्धतीने हे जे काही मिओसिस होत असतं, या मिओसिस मध्ये क्रोमोझोम्स किती असतात, हाप्लोइड असतात. हे लक्षात ठेवायचं इथे,
क्रोमोझोम्स नंबर कसे असतात, हाप्लॉइड. क्रोमोझोम्स नंबर बिकम्स हाप्लॉइड. हाप्लॉइड म्हणजे कसे असतील, n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील. ओके, जेव्हा n असेल, ओनली n असेल तर काय म्हणायचं, हाप्लॉइड म्हणायचं. आणि 2n असेल तर काय म्हणायचं, डिप्लॉइड म्हणायचं. हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे कसं माहितीये का, आता हे टेस्टीज आहे. टेस्टीज काय करतात, 23 क्रोमोझोम्स तयार करतात. ओके, टेस्टीज 23 क्रोमोझोम्स. आणि ओव्हरी केव्हा तयार करत, जेव्हा रिप्रोडक्शन होतं तेव्हा. मग टेस्टीज कडून 23 आणि ओव्हरी कडून 23. मग 23 प्लस 23 किती झाले, 46. म्हणजे जो नवीन तयार होणारा जो काही बेबी असेल त्याच्या बॉडीमध्ये क्रोमोझोम संख्या किती होऊन जाते, मग 46. हे लक्षात ठेवायचंय. असं नाही इकडून 46 आले आणि ओव्हर इकडून 46. 46 प्लस 46 किती होता, 92. जर 92 क्रोमोझोम त्या बेबी मध्ये प्रेझेंट असेल तर तो बेबी असा हत्ती सारखा दिसेल. ओके, असं नाही होणार. म्हणजे 23 इकडून पण आणि 23 फिमेल कडून, मेल कडून 23, फिमेल कडून 23, टोटल ओव्हरऑल किती झाले, 46. तेव्हा न्यू बॉर्न बेबी तयार होईल. ओके, त्याच्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम प्रेझेंट असेल. आता माझ्या बॉडीमध्ये किंवा मेल फिमेल त्या दोघांच्या बॉडीमध्ये किती क्रोमोझोम्स असतील, तर किती असतील, 46. हे लक्षात ठेवायचं. ओके, मग हे जेव्हा सेल डिव्हिजन होत असते तर या सेल डिव्हिजन मध्ये नवीन सेल तयार होत असते. ओके, मग आता हे सेल डिव्हिजन कशात होईल, मग मायटोसिस मध्ये. ओके, हे आपल्याला मायटोसिसचा आता पार्ट बघायचा आहे. सो एवढं राईट डाऊन करून घ्या. ओके, सो आता मायटोसिस मध्ये काय होतात, मायटोसिस मध्ये 4 फेज होतात. ओके, म्हणजे सेल डिव्हिजन जेव्हा होत असते तेव्हा 4 फेज तयार होतात. कोणकोणत्या फेज असतात, फर्स्ट फेज कोणती असते, प्रोफेज. सेकंड कोणती असती, मेटाफेज. मेटाफेज. थर्ड इज एनाफेज. and fourth one is telophage. ओके, हे लक्षात राहू द्यायचंय, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टिलोफेज. ओके, सो आता पेज नंबर 18 बघा सर्वांनी. पेज नंबर 18 मध्ये काय, बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल ऑफ इट्स क्रोमोझोम्स number present in its nucleus, that is if chromosome number is 2n it is double up to 4n. ओके, म्हणजे डबल होतात जेव्हा नवीन सेल तयार होते. म्हणजे फर्स्ट सेल किती, 2n आणि सेकंड सेल 2n, म्हणजे ते किती झाले, 4n. ओके, कॅन यू रिकॉल व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम्स, गिव्ह इट्स नेम इन फिगर. आपण मागच्या वर्षी क्रोमोझोम्सचा शेप बघितलाय. ओके, क्रॉस असा शेप असेल ना. ओके, आणि आता सपोज सेल, मी तुम्हाला काल ती डायग्राम काढून दाखवली. ओके, सेल मध्ये काय असेल, न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसच्या मध्ये काय असेल, क्रोमॅटिन फायबर असेल. ओके, मग ह्या क्रोमॅटिन फायबर्स काय होतात, पूर्णपणे अशा एकदम अशा कॉम्प्रेस होतात आणि त्याच्यापासून काय तयार होतो, क्रोमोझोम्स तयार होतो. हे लक्षात ठेवायचं. ओके, सो नेक्स्ट आहे, अ पेअर ऑफ ईच टाइप ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट इन 2n कंडिशन. म्हणजे एक पेअर ऑफ क्रोमोझोम किती असेल, 2n कंडिशन मध्ये असेल. whereas single chromosome of each type is present in n condition. जेव्हा 2n कंडिशन मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डिप्लॉइड. आणि ओनली n कंडिशन मध्ये असेल क्रोमोझोम तर त्याला आपण काय म्हणतो, हाप्लॉइड म्हणतो. अँड देअर स्ट्रक्चर इज, तिथे स्ट्रक्चर दाखवलंय. ओके, आता जो वरचा पार्ट असेल, आता सपोज हा क्रोमोझोम आहे. हा काय तुमचा क्रोमोझोम. ओके, आणि इथून अशी या टाइपचा. ओके, हा काय तुमचा जो वरचा पार्ट असेल त्याला आपण काय म्हणतो, क्रोमॅटिड. काय म्हणतो, क्रोमॅटिड. ओके, हा सेंटरचा पार्ट त्याला काय म्हणतो, सेंट्रोमियर. ओके, आणि हा जो खालचा पार्ट असेल याला काय म्हणतो, डीएनए. याला काय म्हणतो आपण, डीएनए, डायऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके, हे लक्षात ठेवायचंय. म्हणजे हा टोटली इथे काय असेल, खाली क्रोमॅटिन फायबर असेल. ओके, या क्रोमॅटिन फायबर पासून कॉम्प्रेस होऊन काय तयार झालेला आहे, क्रोमोझोम. आणि त्या क्रोमोझोम्स पासून असा स्ट्रेच केलेला आहे बघा, हा डीएनए तयार झालेला आहे इथे. हा काय तुमचा डीएनए, म्हणजे त्या सेल मध्ये असलेला डीएनए. म्हणजे सेल मध्ये क्रोमोझोम आणि क्रोमोझोम मध्ये असलेला डीएनए. ओके,
हा खाली काय असेल डीएनए. आपण मागच्या वर्षी स्ट्रक्चर डिस्कस केलंय. ओके. त्याच्यानंतर बघा आता सोमॅटिक सेल मायटोसिस सांगितलंय. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल डिवायडेड बाय मायटोसिस. मायटोसिस मध्ये काय होतं सोमॅटिक सेल किंवा स्टेम सेल काय होतात डिवाइड होतात. ओके. मग केव्हा डिवाइड होतील ते जेव्हा आपल्याला एखादी जखम झाली इंजुरी झाली तेव्हा. ओके. मायटोसिस इज कम्प्लिटली फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मागच्या याच्यात सांगायचं विसरलो. ओके. मायटोसिस मध्ये काय होतं जे काय आपल्या सेल असतात ज्या आपल्या बॉडीमध्ये सेल असतात कोणत्या सेल सोमॅटिक सेल. मग या सोमॅटिक सेलची मायटोसिस मध्ये काय होते ग्रोथ होत असते. काय होत असते ग्रोथ. बरोबर की नाही. आणि जे आपण मिओसिस बघितलं त्या मिओसिस मध्ये त्या सेलची ग्रोथ होते का नाही. ते फक्त काय करतं प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स तयार करतात. आणि यांचं काम काय राहतं सेलची काय करायची ग्रोथ करायची. हे काम कोणाचं असतं मायटोसिसचं. ओके. आणि मिओसिसचं काम काय असतं गॅमेट फॉर्मेशन करण्याचं. गॅमेट कोणते मग स्पर्म अँड ओव्हम. ओके. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा आता दोज टू स्टेप ऑफ कॅरिओकायनेसिस म्हणजे त्याच्यात दोन स्टेप होतात. मायटोसिस मध्ये दोन स्टेप होतात. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन होतं अँड सायटोकायनासिस म्हणजे सायटोप्लाझमिक म्हणजे जो सायटोप्लाझम असतो न्यूक्लियस मध्ये तर न्यूक्लियसच्या बाहेर तर त्या प्लाझमचं काय होतं डिव्हिजन होतं. कॅरिओकायनेसिस इज कम्प्लिटली थ्रू 4 टाइप्स. मग जो फर्स्ट टाइप आहे कॅरिओकायनेसिस तो कम्प्लिटली त्याचे डिव्हिजन किती टाइप मध्ये होतं 4 टाइप्स मध्ये. मग कोणते 4 टाइप्स असतात प्रोफेज मेटाफेज अनाफेज टेलोफेज. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. सो आता आपण ते डिस्कस करू. ओके. सो फर्स्ट पार्ट कोणता आहे तुमचा प्रोफेज. ओके. आता त्याची डायग्राम मी ड्रॉ करतो. ओके. आता सपोज हा ही तुमच्या काय बॉडीमध्ये सेल आणि सेलच्या मध्ये काय असेल न्यूक्लियस. ओके. सेलच्या मध्ये काय असेल न्यूक्लियस. हा पॉइंट मध्ये काय असेल न्यूक्लिओलस असेल. ओके. न्यूक्लिओलस. ओके. त्याच्यानंतर हे आतमध्ये काय आहे तुमचे क्रोमोझोम्स. हे काय आहे क्रोमोझोम्स. ओके. त्याच्यानंतर म्हणजे क्रोमोझोम्स केव्हा तयार होतात ते जे क्रोमॅटिन फायबर आहे ते क्रोमॅटिन फायबरचं जेव्हा कॉम्बिनेशन म्हणजे एक प्रकारचं कॉम्प्रेशन होतं तेव्हा हे क्रोमोझोम्स तयार होतात. ओके. आता हे क्रोमोझोम्स तयार झालेले आणि हे काय आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ओके. हे काय आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे ही डायग्राम. म्हणजे प्रोफेज मध्ये काय होतं न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ओके. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन हळूहळू काय होतं माहितीये का डिसअपियर होत चालतं. काय होतं न्यूक्लिअर मेम्ब्रेन वॉल डिसअपियर. ओके. न्यूक्लिअर मेम्ब्रेन वॉल डिसअपियर केव्हा होतं प्रोफेज मध्ये. ओके. म्हणजे आता ही सेल असते आपल्या बॉडीमध्ये. सेल मध्ये हे काय असतं न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं आणि त्याच्यामध्ये काय असेल हे क्रोमोझोम्स असतील. ओके. मग जेव्हा एखाद्या वेळेस काही डॅमेज झालं ओके जखम झाली तर जखम झाल्यानंतर हे मेम्ब्रेन काय होतं हळूहळू डिसअपियर होऊन जातं. ओके. मग डिसअपियर झाल्यानंतर पुढे मेटाफेज मध्ये काय होतं ते आता बघायचं. ओके. प्रोफेज समजलं असेल. ओके. मी ते आता रीड करतो. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट. आता बघा आता कंडेन्सेशन स्टार्ट झालेलं आहे. ओके. म्हणजे जो काही क्रोमॅटिन फायबर असेल आता हा सेल आहे सेल मध्ये न्यूक्लियस आहे न्यूक्लियस मध्ये हे काय तुमचे क्रोमॅटिन फायबर. मग क्रोमॅटिन फायबरचं काय होतं कंडेन्सेशन होतं आणि त्याच्यापासून हे क्रोमोझोम्स तयार झालेले. ओके. मग ते स्टार्ट होतात कंडेन्सेशन होण्यासाठी. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड द स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे हे काय सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके. त्याच्यानंतर बघा centrioles duplicate and each centriole moves opposite poles of the cell nuclear membrane and nucleolus start disappear. ओके. म्हणजे बघा आता सपोज हा सेंट्रिओल कुठे आहे इथे. ओके. हा काय सेंट्रिओल.
याच्यामध्ये सेल मध्ये हा काय तुमचा सेंट्रिओल आहे. ओके, सेंट्रिओल काय होतं माहितीये का, हळूहळू प्रोफेज मध्ये काय होतं, हळूहळू ऑपोजिट साइडला काय होतं, मूव्ह होतो. ओके, हा सेंट्रिओल ऑपोजिट साइडला काय होतो, मूव्ह होतो. मूव्ह झाल्यानंतर या जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स, ओके, आता हे बघा इथून ह्या काय होतात या पद्धतीने. ओके, या पद्धतीने या सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होतात. ओके, आणि हळूहळू हा जो काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होतो, डिसअपियर होतो. समजलं. प्रोफेज मध्ये काय होतं, प्रोफेज मध्ये कंडेन्सेशन होतं कोणाचं, क्रोमॅटिन फायबरचं. त्या क्रोमॅटिन फायबरचं कंडेन्सेशन झाल्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होतात आणि सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झाल्यानंतर हे जे सेंट्रिओल दिसत आहे, या सेंट्रिओल काय होतात, ऑपोजिट डायरेक्शनला निघून जातात. ओके, मग ऑपोजिट डायरेक्शनला गेल्यामुळे काय होतं, हे पूर्णपणे डिसअपियर होण्यास सुरुवात होते. कशामध्ये, प्रोफेज मध्ये. इथे बघा मी डिसअपियर करताना दाखवलं. ओके, मग पूर्णपणे हे काय होईल, डिसअपियर कोणत्या स्टेजला होईल, सेकंड स्टेजला. मेटाफेज म्हणजे हे पूर्णपणे काय होऊन जातील, असं डिसअपियर होऊन जाईल. ओके, हे लक्षात ठेवायचंय. आता सो ही डायग्राम ड्रॉ करा पटकन. ओके, नेक्स्ट आहे मेटाफेज. मग मेटाफेज मध्ये काय होतं, मी तुम्हाला सांगितलं ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होतं, डिसअपियर होतं. लक्ष द्या आता. मग इथे ओनली न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेलं म्हणजे फक्त काय तयार, इथे काय आहे, सेल आहे. मग सेलच्या अराउंड आपण न्यूक्लियस काढलेलं होतं, बरोबर ना. मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय झालं, डिसअपियर झालं आणि सेंट्रिओल एकमेकांचे काय झाले, एकमेकांपासून ऑपोजिट डायरेक्शनला गेली. म्हणजे सेंट्रिओल कुठे आले, इथे. हे काय आहे, सेंट्रिओल. ओके, दिस इज अ सेंट्रिओल. ओके, सेंट्रिओल. आणि इथे एक प्रकारचा असं स्पिंडल लाईक, फायबर लाईक स्ट्रक्चर असतं. हे लक्षात ठेवायचंय. या पद्धतीने हे स्पिंडल लाईक, फायबर लाईक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ओके, स्पिंडल लाईक या टाइपचं हे स्ट्रक्चर कुठे असतं, सेंट्रिओल मध्ये. ओके, मग सेंट्रिओल मध्ये हे स्ट्रक्चर आहे स्पिंडल लाईक. मग तेच जे क्रोमोझोम आहे, सिस्टर क्रोमॅटिड्स आहे, ते कुठे अरेंज झाल्या, इक्विओटरल प्लेन. ओके, इक्विओटरियल प्लेन म्हणजे जे आपण ते बघितलं ना पृथ्वीवरती, रेखावृत्त, अक्षवृत्त, त्या पद्धतीने असं आपल्या बॉडीमध्ये ऍक्सिस नसेल. ओके, मग इक्विओटरल प्लेन म्हणजे काय, इथे सेंटरला. ओके, म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स आपण बघितले होते, मग ते कुठे जाऊन अरेंज झाले, इथे. ओके, हे सिस्टर क्रोमॅटिड्स आपण 4 काढले होते, बरोबर. ओके, हे सिस्टर क्रोमॅटिड्स कुठे अरेंज झाले, या इक्विओटरल प्लेन मध्ये. ओके, सेंटरला. मग हे इथे अरेंज झाले. ओके, मग आता त्या थेअरी मध्ये काय सांगितलंय बघा, मेटाफेज, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होऊन गेलं, डिसअपियर होऊन गेलं. Chromosomes complete their condensation and becomes clearly visible along with sister chromatids. हे बघा, सिस्टर क्रोमॅटिड्स आपल्याला विजिबल झाल्या. त्याच्यानंतर ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलल टू इक्विओटरल प्लेन. म्हणजे बघा, पॅरलल इक्विओटरल प्लेन वरती ते अटॅच झाले. त्याच्यानंतर टू दी सेल स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन्स फायबर, स्पिंडल फायबर. हे प्रोटीन्स फायबर आहे. ओके, स्पिंडल फायबर आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर. ओके, म्हणजे सेंट्रोमियर म्हणजे बघा इथे हे सेंट्रोमियर मी तुम्हाला सांगितलं क्रोमोझोमच्या सेंटरला, तिथे ते काय झाले, फॉर्म झाले. त्याच्यानंतर बघा सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल. ओके, लक्षात आलं. म्हणजे प्रोफेज मध्ये काय झालं होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय झालं, हळूहळू डिसअपियर झालं. त्याच्यानंतर इथे स्पिंडल लाईक फायबर तयार झाले. सेंट्रिओल काय झाले, ऑपोजिट डायरेक्शनला जाऊन असे ऑपोजिट डायरेक्शनला आले. त्याच्यानंतर हे जे इक्विओटरल प्लेन आहे, या इक्विओटरल प्लेनला ते पॅरलल अटॅच झाले. कोण, सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे क्रोमोझोम्स. ओके, मग हे क्रोमोझोम इथे पॅरलल अटॅच झाले. कशामध्ये, मेटाफेज मध्ये. आलं लक्षात, प्रोफेज, मेटाफेज. ओके, सो राईट डाऊन, ड्रॉ करा ही डायग्राम. ओके, सो नेक्स्ट थर्ड टाइप आहे एनाफेज. मग काय झालं, एनाफेज मध्ये आपण बघितलं तिथे स्पिंडल लाईक फायबरला ते सेंटरला जाऊन अटॅच झाले. त्याच्यानंतर एनाफेज मध्ये काय झालं बघा, दिस इज अ सेल. ओके, मग या एनाफेज मध्ये काय झालं, जे स्पिंडल लाईक फायबर आपण बघितलं होतं या टाइपचं. ओके, हे काय आहे, सेंट्रिओल आहे. ओके, मग हे स्पिंडल लाईक फायबर. ओके, मग हे स्पिंडल लाईक फायबर हळूहळू काय झालं, या पद्धतीने हे पण काय झाले, कट झालं. ओके,
कट झाल्यानंतर जे सिस्टर क्रोमॅटिड होते त्या सिस्टर क्रोमॅटिडचे काय झाले डिव्हिजन झाले परत. ओके, म्हणजे ते डॉटर क्रोमॅटिड मध्ये डिव्हिजन झालं. ओके, आता आपण इथे बघितलं होतं, आता या पद्धतीने त्यांचं काय झालं डिव्हिजन झालं बघा. ओके, या पद्धतीने त्यांचं काय झालं डिव्हिजन झालं, हे लक्षात ठेवायचं. ओके, तुम्ही अशी ही पण अशी पण काढू शकतात. ओके, या टाइप मध्ये. ओके, आता ही आपली अशी डायग्राम असते ना क्रोमोझोमची बघा, म्हणजे या पद्धतीने. ओके, या पद्धतीने काय झालं डॉटर क्रोमॅटिड्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं आणि ते एकमेकांपासून काय झाले पुल झाले, म्हणजे खेचले गेले कुठे अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग आता बघा एनाफेज. इन एनाफेज सेंट्रोमियर split and thereby sister chromatid of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fiber. मग हे जे स्पिंडल फायबर होतं यांच्या हेल्पमुळे काय झालं सेंट्रोमियर म्हणजे त्यांच्या सेंटर पासून डॉटर सेल काय झाल्या वेगळ्या झाल्या. ओके, म्हणजे ह्या 4 डॉटर सेल वरती गेल्या आणि ह्या खाली आल्या. ओके, सेल नाही डॉटर क्रोमोझोम्स. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स, म्हणजे याला काय म्हणतो आपण डॉटर क्रोमोझोम्स. ओके, हे काय आहे डॉटर क्रोमोझोम्स. ओके, म्हणजे आपण काय असेल डॉटर क्रोमोझोम आणि हे तुमचं काय सेंट्रिओल. ओके, हे स्पिंडल फायबर हे लेबलिंग करायला विसरायचं नाही. ओके, त्याच्यानंतर बघा क्रोमोझोम्स बीइंग पुल अपीयर लाईक बंच ऑफ बनानास. ओके, बनाना तुम्ही बघितलंय ना बंच या टाइपचाच असतो ना असा, मग ते बंच लाईक बनाना टाइप ते आपल्याला डॉटर क्रोमोझोम दिसतात. ओके, इच सेट ऑफ क्रोमोझोम रिच ऑफ 2 ऑपोजिट पोल ऑफ सेल, म्हणजे ऑपोजिट पोल कडे काय झाले ते खेचले गेले. ओके, म्हणजे हळूहळू काय होईल आता बघा पुढच्या फेजला काय होईल बघा. आता ही जी काही सेल ही सेल हळूहळू काय होत जाईल अशी कमी कमी होत जाईल या टाइपचा. ओके, आपण नाही का एखादा बलून घेतला. ओके, बलून घेतल्यानंतर असं मध्ये त्याला असं कॉम्प्रेस करा बघा, वरती पार्ट वेगळा जाईल, खाली परत तो पार्ट काय होईल वेगळा येईल ना, बरं की नाही. या पद्धतीने ह्या सेल हळूहळू काय होत गेल्या सेपरेट होत जातील. ओके, म्हणजे बघा आता या टाइपची थोडीशी आतमध्ये गेली, त्याच्यानंतर पुढच्या वेळेस कशी दिसेल ती या टाइपची. ओके, परत इथून या टाइपची अशी कमी कमी होत 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 काय होऊन जाईल एक टायमाला पूर्णपणे सेपरेट होऊन जाईल. आलं लक्षात, म्हणजे इथे एक सेल वेगळी तयार झाली, परत एक सेल काय होऊन जाईल वेगळी तयार होईल, म्हणजे ती कोणत्या फेजला तयार होईल पुढच्या. ओके, टिलो फेजला. ओके, सो ही डायग्राम एवढी ड्रॉ करून घ्या आधी. ओके, सो नेक्स्ट फेज आहे टिलो फेज. मग टिलो फेज मध्ये काय झालं या टाइपची अशी ती डायग्राम मी तुम्हाला दाखवली होती. ओके, या टाइपची डायग्राम इथे काय झालेले ते काही क्रोमोझोम्स आणि इथे काही क्रोमोझोम्स होते. ओके, म्हणजे सिस्टर डॉटर क्रोमॅटिड्स. ओके, या टाइपच्या. ओके, बंच ऑफ बनाना टाइप. ओके, मग हे तयार झाल्यानंतर हळूहळू ही सेल काय होऊन जाईल पूर्णपणे वेगळी तयार होईल. ओके, या टाइपची. ओके, मग इथे काय होतं या टिलो फेज मध्ये काय होतं माहितीये का, जे आपण सेल मेम्ब्रेन होतं. ओके, ते सेल मेम्ब्रेन हळूहळू जशी नवीन सेल तयार होईल तसं सेल मेम्ब्रेन हळूहळू अपीयर होण्यास सुरुवात होईल. फर्स्ट प्रो फेज मध्ये काय झालं ते डिसअपियर झालं होतं, पण या टिलो फेज मध्ये हळूहळू ते काय होईल अपीयर होण्यास सुरुवात होईल. ओके, सेल मेम्ब्रेन सॉरी न्यूक्लियर मेम्ब्रेन. मग हे न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार झाल्यानंतर इथं पूर्णपणे या टाइप मध्ये ते परत काय होऊन जाईल तयार होऊन जाईल. ओके, म्हणजे बघा आता ही काय तुमची सेल, ही सेल आणि आतमध्ये असणारा न्यूक्लियस. ओके, मग या न्यूक्लियस मध्ये हे काय आहे मग क्रोमॅटिन फायबर, हे परत काय तयार झाले क्रोमॅटिन फायबर. या पद्धतीने आपल्या सेल मध्ये काय असतात क्रोमॅटिन फायबर. म्हणजे इथे एका सेल पासून म्हणजे ती सेल काय झाली डॅमेज झाली, त्याच्यापासून दुसरी नवीन सेल आपल्या बॉडी मध्ये तयार झाली. ओके,
मग हे आपल्याला माहित पाहिजे कशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ग्रोथ होताना पण अशा पद्धतीने सेलची काय होते डिव्हिजन होते किंवा डॅमेज झाल्यानंतर पण आपल्या सेलची काय होते या पद्धतीने डिव्हिजन होते. म्हणून एका सेल पासून ही या 2 सेल कशा तयार झाल्या हे तुम्हाला समजलं असेल. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो टेलोफेज बघा. The chromosomes which have reached at opposite poles of cell now start to decondense. ओके, परत ते डिकंडेन्स होण्यास सुरुवात होईल. आधी कंडेन्स झालं होतं प्रोफेज मध्ये, आता काय झालं डिकंडेन्स. नंतर बघा each which they again becomes thread like thin and invisible nucleus. बघा इनविजिबल म्हणजे असं या टाइपचं ते न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार झालं. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड each set of क्रोमोझोम रिच ॲट पोल्स म्हणजे या प्रत्येक पोलकडे ते काय झालं तयार झालं पोहोचलं. दस 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म इन अ सेल. हे बघा 2 डॉटर न्यूक्लियाय काय झाल्या इथे तयार झाल्या. न्यूक्लिओलस अल्सो अपियर इन इच डॉटर न्यूक्लियस. आता हा न्यूक्लिओलस गायब झाला होता ना, मग हा न्यूक्लिओलस परत काय झाला इथे डिसअपियर झाला, अपियर झाला. इथे सेकंड फेजला काय झाला तो डिसअपियर झाला. तर हा न्यूक्लिओलस परत इथे काय झाला अपियर झाला. त्याच्यानंतर बघा न्यूक्लिओलस also appears in each daughter nucleus. स्पिंडल फायबर कम्प्लिटली डिसअपियर. आता इथे स्पिंडल फायबर दिसतंय का नाही, तर ते स्पिंडल फायबर कम्प्लिटली काय झालं डिसअपियर झालं. इन दिस वे कॅरिओकायनेसिस कम्प्लीट्स अँड सायटोकायनेसिस बिगिन. म्हणजे याच ठिकाणी कॅरिओकायनेसिस काय झाली कम्प्लीट झाली आणि सायटोकायनेसिस प्रोसेस काय झाली स्टार्ट झाली. द सायटोप्लाझम डिवायडेड बाय सायटोकायनेसिस. म्हणजे सायटोप्लाझम म्हणजे हा जो काही सायटोप्लाझम असेल, ओके, हा सायटोप्लाझम हळूहळू काय झाला डिवाइड झाला. ओके, त्याच्यानंतर बघा which are called as daughter cell. In this process a notch is formed at the equatorial plane of the cell which depends gradually and thereby two new cells. म्हणजे बघा हे नोच म्हणजे या टाइपचं. ओके, म्हणून तिथे नवीन डॉटर सेल तयार झाल्या. However, in case of plant cell, instead of notch, a cell plate is formed exactly along midline of the cell and the cytokinesis is complete. म्हणजे प्लांट मध्ये पण या पद्धतीने होत असेल सेल डिव्हिजन. ओके, मायटोसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. मायटोसिस मी तुम्हाला सांगितलं कशासाठी इम्पॉर्टंट असेल ग्रोथ ऑफ बॉडी. बिसाइड इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ एमॅसिएटेड बॉडी वॉन्ड हिलिंग इन्फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. म्हणजे ते पण सांगितलं जेव्हा जखम होते आपल्याला तेव्हा पण कशाची गरज होते आपल्याला मायटोसिस प्रोसेस तिथे फॉलो होते. ओके, हे लक्षात ठेवायचे सर्वांनी. मायटोसिस प्रोसेस समजली. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. ओके, या 4 फेज मध्ये ती प्रोसेस होते. आणि कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस हे तुम्हाला माहित पाहिजे. कॅरिओकायनेसिस मध्ये ह्या 4 फेज होतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? ओके, सो धन्यवाद.